उमेश आणि किशोर मागच्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजांनी सलग 4 चेंडूवर 4 चौकार ठोकले होते, गावदेवी ओली संघाचे प्रेमनाथ पाटील या गोलंदाजाला तोच फलंदाज पूर्णा संघाविरुद्ध फलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू फेस करेल, फुलटॉस चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चौकाराने सुरुवात करतोय उमेश. अतिशय चांगला फटका खेळले होते. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमापार गेला होता एका टप्प्याने. आज उमेश चांगल्या लयमध्ये आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलेले आहे आणि चेंडूची तपासणी सुरू आहे. एकच चेंडू टाकून झालेला आहे, पण चौकाराने खाता अकाउंट ओपन केलेलं आहे. या स्पर्धेसाठी क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे गावदेवी पूर्णा आणि फलंदाजी करतो तो वेताळ कोपर. दोन्ही संघ एकाच परिसरातील संघ आहेत आणि दोन्ही संघांना आपापल्या खेळाडूंचं डावपेच चांगले माहीत असतील. अगदी बरोबर आहे. निश्चितच गावदेवी पूर्णा संघ एक सामना गमावलाय, तर या उलट वेताळ कोपर संघाने आज पहिल्या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे. मनोज यांचा हा चेंडू पाहूया, खेळून काढले. एक्स्ट्रा कव्हरवर चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकच धाव, एकने धावसंख्या पुढे सरकली ती 5 या आकड्यावर. निश्चितच यष्टीरक्षक या मागे ज्या बाईक लावलेल्या आहेत बघा, विठ्ठल नारायण पाटील स्टँडच्या बाजूला ज्या बाईक आहेत बघा, प्लीज ज्या खेळाडूंच्या अथवा प्रेक्षकांच्या असतील तर आपण त्या व्यवस्थित पार्किंग झोनमध्ये पार्क करा मित्रांनो, कारण की त्यांचे ग्लास आहेत ते इकडे डोल्यावर येतात. आमच्या जरा प्लीज ज्या खेळाडूंच्या अथवा मान्यवरांच्या असतील तर आपण त्या व्यवस्थित पार्किंग झोनमध्ये पार्क करा. आपले गुरुदत्त मानकुली संघाचे खेळाडू आहेत बघा, ज्या बाईक आहेत कृपया त्यांच्या ग्लास थोड्याच्या खाली घ्या. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँडच्या डाव्या बाजूला झेल घेण्याचा प्रयत्न मनोज टावरे यांचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगला केला होता. 2 धावा आलेल्या आहेत किशोर यांना. 2नी धावसंख्या वाढून झालेली होती 7. आज या स्पर्धेसाठी पंच म्हणून आपण पाहतोय राजेंद्र पाटील सर, सुरेश घरत सर आणि भाऊ पाटील सर. त्याचबरोबर एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाकडून चुकी ही. निश्चितच फलंदाज बीट झाले होते, जास्त घाई पाहायला मिळाली. मला वाटते यष्टीरक्षक शिंदे आहेत. 1 धाव आलेले, 1ने धावसंख्या वाढून झाली ती 8. उमेश आणि ते येतो चौकार. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. मुख्य घटक म्हणजे क्षेत्ररक्षण आहे. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं
तर निश्चितच तुम्ही कुठल्याही संघाला हरवण्याची ताकद राखू शकाल. ते मात्र अजून एक चांगला फटका येतो. चेंडू हवेमध्ये लोमेंट स्लँडवर चेंडू लँड होतोय. शिमारीच्या लगत चेंडू अडवला गेले. 2 धावा पूर्ण. 2 ने धावसंख्या वाढून झाली होती 14 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 14 या आकड्यावर निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये देखील या जोडीनं 19 धावांची पार्टनरशिप दिली होती. वेलकम केशव पाटील, वेताल कोपर या संघाचे खेळाडू आहेत आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोपर केशव पाटील. गोलंदाज येतात जगदीश, संघातील एक अनुभवी खेळाडू आहेत. इथे 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 1 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. गोलंदाज तयार जगदीश. मित्रांनो, आपण पाहतात होली चषक 2021 सर्व संघांची जेवणाची उत्तम व्यवस्था, त्यानंतर प्रत्येक संघाच्या खेळाडूला एक आकर्षित टोपी कॅप म्हणून दिलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून चप्पल क्रॉस झाले होते. चेंडूची लाईन चांगली हाताळली होती. गोलंदाज जगदीश यांनी. शेलोमाता वर्ल्ड संघ आपण त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे, कारण की पुढील सामना आपल्याला वीर तानाजी दापोडे या संघाबरोबर खेळायचा आहे. ते मात्र अजून एक चेंडू डॉट. शेलोमाता वर्ल्ड आणि वीर तानाजी दापोडी पुढील लढत असेल. जगदीश चांगली गोलंदाजी हाताळतो. पहिले 2 चेंडू निर्धाव. ते मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये लॉमेंट स्लँडवर चेंडू लँड होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल आणि इथे किशोर याची खेळी संपुष्टात. शेलूमाता वर्ल्ड आणि वीर तानाजी दापोडे पुढील लढत असेल. त्या अनुषंगाने शेलूमाता वर्ल्ड संघाने त्वरित वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. 1 गाव 1 मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ आणि अतिशय चांगल्या या क्रीडानगरीमध्ये प्रेक्षकांसाठी चांगले स्टँड उभारलेले आहेत. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड, त्यानंतर स्वर्गीय चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड आणि श्री गोवर्धन लक्ष्मण शेठ गोवर्धन पाटील केलर कक्ष आणि त्यानंतर आपण पाहतोय विकास केसरीनाथ पाटील स्टँड. अनिल गेलेले आहेत फलंदाजीसाठी. बॅटची आतली कडा लागते. पाहूया चेंडू जातोय. लॉंग स्टॉप शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन रिझनला. चेंडू अडवला गेलाय का? आणि निश्चित चेंडू अडवला गेलेला आहे. 4थी धाव देखील पूर्ण केलेली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पहा. उमेश आणि अनिल 4 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झाली ती 20.
आणि हा षटकार. सव्वीस धावा. शेवटचा चेंडू शेष. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अनिल यांना मात्र या चेंडूवर बीट केलेल्या गोलंदाज जगदीश यांनी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीनं 26 धावा बनवल्या आहेत. त्या वेताळ कोपर वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे या क्रीडानगरीतून मित्रांनो आपण आज 40+ क्रिकेटचे सामने पाहतोय. होली चषक 2021 आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि या स्पर्धेमध्ये 8 संघांना प्रवेश दिलेले. त्यामध्ये वेताळ कोपर, गावदेवी पूर्णा, शेलुमाता वाल, गावदेवी होली, वीर तानाजी दापोडे, गुरुदत्त मानकुली आणि जय हनुमान सारंगाव आणि गावदेवी अंजूर असे 8 संघ या होली चषक 2021च्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चांगले आकर्षित ट्रॉफी आपण पाहतोय. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थीय. गोलंदाज येतो विठ्ठल. समोर फलंदाज आहेत उमेश. फुलटॉस घेतलेला आहे पाहूया आणि एका टप्प्याने चेंडू सीमापार. 4 धावांसाठी चौकार. चारने वाढून झाली ती 30 धावा. अतिशय चांगला फटका आपण पाहतो. इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हरवर चेंडू अडवला गेलाय. उमेश चांगली फलंदाजी करतोय. 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 32. मैदानामध्ये सामना सुरू आहे. तो गावदेवी पूर्णा आणि वेताळ कोपर. अतिशय चांगला चेंडू. छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता. ऑनसाईडला खेळायचा होता मात्र चेंडू अंगावर आदळतोय. पंच राजेंद्र पाटील सरांचा इशारा आहे लेग बाईज. धावसंख्या 33 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. अनिल याच्यासाठी हा चेंडू. धावसंख्या झाली ती 35 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. तो गावदेवी पूर्णा संघाचा गोलंदाज विठ्ठल याच्या माध्यमातून.
बिग हिट घेण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज, फलंदाज बाद अनिल. शेलो माता वॉल संघानं त्वरित या क्रीडा नगरीमध्ये पोहोचायचं आहे, कारण की वीर तानाजी दापोडे या संघाबरोबर त्यांचा पुढील सामना असेल. विठ्ठल शेखर याच्यासाठी फुलटॉस डिलिव्हरी. हवा तसा समाचार घेता आलेला नाहीये. 2 धावा येतात शेखर याच्या बॅटमधून. 2 धावींनी संघाची धावसंख्या वाढून झाली होती 37 धावा. 37 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक. पाहूया कुठला गोलंदाज घेऊन येतोय गावदेवी पूर्ण संघाकडून. अतिशय चांगला भव्य दिव्य असं आयोजन. होली चषक 2021. शेवटचा षटक सुरू आहे. फक्त 4 षटकांचा सामना आहे. पाहूया उमेश आणि शेखर ही मैदानामध्ये जोडी आपण पाहतोय. 37 धावा झाल्या आहेत 18 चेंडू मध्ये. शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी. प्रशांत आणि हा चेंडू खेळून काढले. चेंडू अडवला गेलाय. दोन धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज उमेश धावचीत बाद. धावसंख्या 39. बघा मित्रांनो, आपल्याकडे तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाहीये. मात्र असं जर डावपेल कुठला निर्णय असेल तर आपण तो तपासून निश्चितच निर्णय देऊ. मात्र तिसऱ्या पंचांची तो उपलब्ध नाहीये. 2 धावा अगदी बरोबर. चांगला निर्णय. धावसंख्या 39. शेखर रवीत गेलेले आहेत. चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवला होता. पायांची हालचाल पाहायला मिळाली नव्हती. प्रशांत 39 धावा झाले. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. शेलूमाता वॉल संघाने त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. इथे मात्र बिग हिट. धावा झालेल्या त्या षटकारांशी. शेखर याच्या बॅटमधून एक चांगला उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक लांब पल्ल्याचा षटकार शेखरच्या बॅटमधून आलेला आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
45 आकड्यावर धावसंख्या आहे वेताल कोपर संघाची. आणि इथे मात्र पाहूया चेंडू जातोय शॉट फाईन लेग सीमारेषेकडे. 4 धावांचा चौकार. अजूनही चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सकाळी पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये 55 धावा केल्या होत्या वेताल कोपर संघाने. आणि ते 4 षटकामध्ये आतापर्यंत धावा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 झालेले आहेत. चांगली टोटल. प्रशांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. समोर फलंदाज आहे तो शेकार. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. बघा 77 धावांची उच्चांक धावसंख्या जयमान सारंगाव संघाच्या नावावर आहे. शलुमाता वल या संघाविरुद्ध या संघानं 77 धावाच कुठलेल्या आहेत 5 षटकामध्ये. आणि आता वेताल कोपर संघाची धावसंख्या आहे ती 55. शेवटचा चेंडू आणि ते लाईन चुकीची पाहायला मिळते. पंच सुरेश घरत सर आमच्याकडे बोलतायत. धावसंख्या झाली ती 56 धावा. चला शेवटचा चेंडू शेष आहे. शेलुमाता वल संघाचे संघनायक निर्धाव चेंडू 56 धावा. 57 धावेचं लक्ष्य असेल. शेलुमाता वल संघ तसेच गावदेवी ओली गुरुदत्त मानकुली जयमान सारंगाव आणि गावदेवी अंजूर असे पुढील सामने अजूनही आपण आजच्या दिवसाचे पूर्ण करायचे आहेत. त्या अनुषंगाने सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. शेलुमाता वल वीर तानाजी दापोडे यानंतर सामना होईल. त्यानंतर गावदेवी ओली गुरुदत्त मानकुली आणि शेवटचा सामना जयमान सारंगाव आणि गावदेवी अंजूर. शेलुमाता वल संघाने त्वरित या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचंय. आपला पुढील सामना असेल वीर तानाजी दापोडे संघाबरोबर. त्या अनुषंगाने आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. शेलुमाता वल विजयासाठी 57 धावा या बनवायच्या आहेत. निश्चितच या सामन्यावर विजय मिळवणं आवश्यक आहे ते गावदेवी पूर्ण संघाला. कारण की पहिल्या सामन्यामध्ये ते पराभूत झाले आहेत. तर याउलट वेताल कोपर संघाने पहिल्या सामन्यावर देखील विजय मिळवलेला आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगल्या स्थितीमध्ये 24 चेंडूमध्ये 56 धावा बनवलेल्या आहेत.
आणि 57 धावांचं लक्ष ठेवलेले ते गावदेवी पूर्णा या संघासमोर. शेलोमाता बॉल संघाचे खेळाडू प्रवीण उत्कृष्ट गोलंदाज आहे. सध्या तरी शेलोमाता वर्ल्ड संघामध्ये बालकृष्ण आणि प्रवीण चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. आपण नाणेफेक करून घेऊया. प्रवीण वीर तानाजी दापोडे या संघाबरोबर आपली पुढील लढत असेल. कॉल करायचं आहे प्रवीण, त्वरित आपल्या सहकार्यांना बोलून घ्या. सत्तावन्न धावा बनवायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच सुरेश घरत सर आणि राजेंद्र पाटील सर. देवराज आणि मनोज टावरे ही सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना झालेली आहे. आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक हवा मैदानामध्ये सुरू झालेली आहे आणि जिकडे वारा तिकडेच मारा तरच तुमच्या धावा पूर्ण होतील. 57 धावा बनवायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. अगदी बरोबर आहे. बघा मित्रांनो, या होली चषक 2021 मध्ये या 8 संघांना सहभाग दिलेले आहे. ते संघ जरी सलग 2 सामने हारला तरी उद्या मात्र तिसऱ्या सामन्यासाठी देखील त्यांनी येणं गरजेचं आहे. जो संघ येणार नाही त्या संघाला पुढील वर्षी या स्पर्धेमध्ये भाग दिला जाणार नाहीये. ही साहेबांकडून सूचना मी पोहोचवतो. कुठलाही संघ असो, जो संघ जरी सलग 2 सामने हारेल मात्र त्याला असं वाटेल की आम्ही उद्या येणार नाहीये, मात्र त्या संघाने येणं जरुरी आहे. आणि जो संघ येणार नाही त्या संघाला पुढील वर्षी या स्पर्धेमध्ये भाग दिला जाणार नाहीये. धन्यवाद. तुम्हाला तिन्हीचे तिन्ही सामने खेळणे आवश्यक आहे. गोलंदाज येतील मनोहर. चला नाणेफेक उडवली जाणार आहे कारण आपल्याकडे वेळ आहे. प्रवीण चिंतामण पाटील यायचं आहे. आपण अनिल पाटील यायचं आहे. आपले शुभ हस्ते आपण नाणेफेक उडवणार आहोत. मनोहर पहिला चेंडू आणि मला वाटतं देवराज यांच्या अंगावर हा चेंडू डायरेक्ट हिट झालेला आहे. चिंतामण पाटील आपण या. वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक. एका धावीनी संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे. पाहूया, देवराज चांगला फलंदाज आहे. बघा पंचांनी निर्णय घ्यायचा आहे. जोराचा वारा वाहतो. बेल्स जर राहत नसतील तर
तर आपण निर्णय घ्यायचा आहे बेल स्टंपवर ठेवायचा की नाही. धन्यवाद. अतिशय चांगला चेंडू. चेंडू येणे आधीच बॅट फिरली होती देवराज यांची आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं चेंडू यष्टीरक्षक रोहित यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. निश्चितच चांगला निर्णय दोन्ही पंचांचा, कारण की हवा जोराने वाहते, बेल स्ट्रीप होत आहेत. त्या अनुषंगाने पंचांनी निर्णय घेतलेला आहे की स्टंपवरून बेल्स काढलेले आहेत. पंच राजेंद्र पाटील सर आणि सुरेश घरत सर दोन्ही मैदानी पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी. मनोहर अतिशय चांगला चेंडू. आज वेताळ कोपर संघाने मात्र प्रभावित केलेलं आहे. पहिल्या सामन्यातून गावदेवी होली संघाला पराभूत केलं, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील 56 धावसंख्या उभारलेली आणि 57चं लक्ष ठेवलेलं आहे पूर्ण संघासमोर. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतायत. डेड बॉलचा इशारा येतोय पंच राजेंद्र पाटील सरांचा. मनोहर सिनियर, आज मनोहर पाटील यांनी देखील फलंदाजीतून एक षटकार मारलेला आहे, ते देखील चांगले खुश आहेत. चेंडूला लेटकट केला होता, कव्हर. वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक चिंतामण पाटील आपण त्वरित यायचं नाणेफेकीसाठी. अतिशय चांगला फटका आपण पाहतो, मात्र क्षेत्ररक्षक बक्षत आणि डीप मिड विकेटवर चांगला झेल. मला वाटतं शेखर याच्यावर हा झेल टिपलेला आहे. मनोज तावरे यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 1-2. नाव काय दादा? संजय चाललेले. चांगला होता, गॅप नव्हती, बरोबर मारत आहोत. हो, असं आरोप मारत ना आता पुढे म्हणून काही फायदा नाही, असंच मारतो बरोबर मारे. तो पण पहिला बाउंड्री झाली. संजय शेवटचा चेंडू आहे मनोहर यांचा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 2-1 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनोहर यांच्याकडून. अतिशय चांगला चेंडू आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथं पूर्ण होतोय. 1-2 आणि कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो गावदेवी पूर्णा संघ. अनिल पाटील आपण यायचं, अनिल पाटील तसंच प्रवीण आपण नाणेफेकीसाठी जायचंय. वीर तानाजी दापोडे आणि शेलुमता वाल 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा अनिल पाटील याच्याकडून. नाणेफेक कुठल्या संघाच्या बाजूने लागलेली आहे? निश्चितच वीर तानाजी दापोडे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. धन्यवाद. गोलंदाज अनिल येत आहेत.
देवराज आणि संजय अशी जोडी आपण पाहतोय. अजूनही 55 धावा आणि 18 चेंडू शिल्लक. अतिशय चांगला चेंडू. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचित बाद. देवराज बाद झालेले धावबादच्या स्वरूपात. प्रमोद जातात. प्रमोद आणि संजय यांनी मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. मात्र संघाला पराभवातून वाचू शकले नव्हते. धावसंख्या फक्त आणि फक्त 3. प्रमोद आणि संजय इथे मात्र लाईन चुकीची पडल्यानंतर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता आणि पंच सुरेश घरत सरांचा इशारा आहे व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 4. ते मात्र मोठा फटका पाहूया. चेंडू सीमापार. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढून झाली होती 10. 10 धावा. अजून एक षटकार. धावसंख्या षटकाराने वाढून झाली ती 16. निश्चितच जिकडे वाडा तिकडेच मारा. संजय यांनी प्रमोद यांनी मात्र 2 षटकार आले आले मारलेत आणि हा चेंडू देखील एक षटकार. सलग 3 चेंडूवर 3 षटकार. धावसंख्या झाली ती 22. अनिल याच्यावर प्रति हल्ला चढवलेला आहे. प्रमोद यांनी सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारलेले आहेत. 22 धावा. ते मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बावीस धावा झाल्या आहेत. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. विठ्ठल जातोय. विठ्ठल आणि संजय
12 मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. पाहूया अरविंद की शेखर. अरविंद यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि सामनावीराचं पारितोषिक देखील पटकावलं होतं. मात्र शेखर याच्यावर जबाबदारी दिलेली तिसरं षटक हाताळण्यासाठी. वेताल कोपर संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतोय. 12 मध्ये 23 बनवलेले आहेत. येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. शेखर एक संघातील महत्वाचा खेळाडू आहे. वेताल कोपर, वेलकम विष्णू पाटील, वीर तानाजी दापोडे न्यू 40+ संघातील एक उत्कृष्ट खेळाडू. त्यानंतर सदा पाटील, सदा डीजे, चला वेल कमी घ्या मित्रांनो. गेम थोडंसं स्पीडअप करा कारण की अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. शेखर पहिला चेंडू आणि ते मात्र एसटी वाकवलेले फलंदाज संजय याची. उद्या पहिला सामना असेल कोपर वर्सेस मानकुली, दुसरा सामना अंजूर वर्सेस वल, तिसरा सामना ओली वर्सेस पूर्णा आणि चौथा सामना असेल सारंग वर्सेस दापोडी. हे उद्याचे सामने आहेत. सर्वांनी उद्या वेळेवर पोचायचं आहे. पहिला सामना गुरुदत्त मानकुली आणि वेताल कोपर. लक्ष असू द्या. पहिला सामना 9 वाजता. आणि इथे फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. हॅट्रिक वर आहे. पाहूया या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावर करतोय का. सलग 2 चेंडूवर 2 विकेट मिळवलेले आहेत. 12 मध्ये 35 होते, आता मात्र 10 मध्ये 35 झालेले आहेत. 5 बाद 22 धावा झालेल्या आहेत. हॅट्रिक ऑन. चेंडू घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाज शेखर. समोर फलंदाज यशवंत. आणि पाहूया हॅट्रिक प्रयत्न झाला होता मात्र कुठलाही खेळाडू पोहोचला नव्हता. स्वतः गोलंदाज शेखर देखील गेला होता. इष्टदेशी रोहित देखील गेला होता. स्लिप पॉइंटला चेंडू लँड झाला होता. 1 धाव आलेले बऱ्याच उशिरानं आणि धावसंख्या पोहोचली होती
23 वर. अजूनही 34 धावा बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 34 धावा. आव्हान कठीण आहे. निश्चितच गावदेवी पूर्ण संघ 9 चेंडू आणि 34 धावा. चला वेल कमी घ्या मित्रांनो प्लीज. इथे मात्र आउटसाइड लेग स्टंप. पंच विशाल पाटील सर, राजेंद्र पाटील सरांचा इशारा आहे व्हाईट बॉल. अतिशय चांगला फटका येतोय. धावा देखील चांगल्या येतील या चेंडूवर. पंचांचा इशारा चौकार. धावा या चौकानाशी आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी पूर्णा संघाच्या फलकावर. चेंडू हवेमध्ये आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. स्टॉपेज जेल घेण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाजाचा. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावसंख्या वाढून झालेली होती 30.
गोलंदाज अरविंद येतात. 30 धावा झालेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज येतोय अरविंद. सत्तावन्न धावा बनवायच्या आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही 6 चेंडू 27 धावा. आणि इथे मात्र दांडी गुल अरविंद याची वाईट चेंडू येतोय. धावसंख्या 1 ने वाढून होईल ती 31. 5 चेंडू 26 धावा. पुढील सामना असेल वीर तानाजी दापोडे आणि शेलुमाता वळ. चेंडू पायावर आदळतोय. अरविंद यांच्याकडे गती चांगली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील सामनावीर राहिले होते. चौथं षटक हाताळलं होतं. गावदेवी ओली या संघाविरुद्ध 2 धावा देत 2 गडी बाद केले होते. हा फटका उडवलाय. पाहूया एका टप्प्याने चेंडू सीमापार. 4 धावांसाठी चौकार. चेंडू हवेमध्ये आणण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 2 ने धावसंख्या वाढून झाली ती 37 धावा. धावा झाल्या आहेत. 57 बनवायच्या आहेत. म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू आणि 20 धावा. आणि इथे चेंडू सीमापार. 6 धावांसाठी षटकार.